नमस्कार मैत्रिणींनो, आज आपला 9 दिवस 9 नवीन ज्वेलरी शिकण्याचा दिवस आहे चौथा। आज आपण मोती चोकर शिकणार आहोत। त्यासाठी मी इथे 22 गेज वायरचा एक तुकडा घेतला आहे तळ हाता एवढा। त्यामध्ये आपल्याला कडेला लूप बनवून घ्यायचा आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित लूप बनवून घ्या। तुम्ही जो माझ्या ह्या सिरीजला प्रतिसाद देत आहात त्यासाठी खूप खूप धन्यवाद। सगळ्यांना खूप आवडते, मला खूप कमेंट DM खूप येत आहेत आणि सगळे विचारत आहेत की तुम्ही क्लास घेता का म्हणून। तर मी क्लास घेते, पण सध्या बंद होते। पण मी दिवाळीपर्यंत क्लास घेणार नव्हते, पण सगळ्यांचे खूपच विचारणं होते। तर आज उद्या आणि परवा जे लोक हे करतील, रजिस्ट्रेशन करतील, तर अशा 10 रजिस्ट्रेशनचे मी क्लास घेणार आहे। तर त्यासाठी मला तुम्ही लवकरात लवकर DM करा, ज्यांना करायचं आहे त्यांनी। तर मी इथे 22 गेज वायरच्या लूप बनवून घेतला आहे। त्यामध्ये 5 mmचे हे 2 बीड्स घालून घ्यायचे आपल्याला आधी। तर त्यामध्ये एक 60 लारी आपल्याला घालून घ्यायच्या आहे। काही करायचं नाही, फक्त त्या 22 जी गेज वायर आहे त्यामध्ये आपल्याला ह्या लारी अशा प्रकारे टाकत जायच्या आहे। अशा प्रकारे अंदाजे मी 61 लारी टाकून घेतल्या। आता याच्यामध्ये मी लोटसचं जे पेंडन आहे ते टाकून घेणार आहे। अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला त्या वायरमध्ये ते पेंडन टाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी लोटस टाकून घेतले त्याच्यामध्ये। आता आपल्याला पुन्हा ज्या लारी आपण ह्या बाजूने टाकल्यात तेवढ्याच लारी आपल्याला ह्या बाजूने टाकून घ्यायच्या आहे। आता तेवढ्या लारी मी त्यात टाकून घेतल्या। आता पुन्हा त्यामध्ये मी 5 mmचे 2 मोती बीड्स टाकून घेते आणि जी एक्स्ट्राची वायर आहे ती पण आपल्याला कट करून घ्यायची। अशा प्रकारे एक्स्ट्राची वायर कट करून घ्यायची आणि इथे व्यवस्थित लूप बनवून घ्यायचा आहे। असं व्यवस्थित लूप बनवून घेऊन त्यामध्ये आपल्याला मोती चेन अटॅच करायची। बघा, अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे। त्याला आपण आता मोती चेन अटॅच करून घेणार आहोत। एक आपल्या पेऱ्या एवढे बोटाच्या, पूर्ण बोटा एवढे 2 तुकडे घ्यायचे मोती चेनचे आणि ते आपल्याला जम्परिंगच्या साहाय्याने त्याची एक बाजू व्यवस्थित आपण जो लूप केला आहे त्याच्यामध्ये अडकवून घ्यायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे, आणि दुसरी बाजू तशीच अडकवून घ्यायची जम्परिंगमध्ये टाकून त्या लूपमध्ये। आणि त्याला मी वरती जम्परिंगच्या साहाय्याने एक दोरी लावून घेतली आहे। बघा किती सुंदर आपला चोकर तयार आहे। खूप सोपं आहे बनवायला। त्यावरच मी या इयरिंग पण बनवून घेतल्या। असा आपला सुंदर असा मोती चोकर तयार आहे। तुम्हाला जर आवडला तर बनवा आणि मला मेसेज करा की कसं वाटलं।